नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये बदलत्या वातावरणानुसार पुढील 48 तासात काय परिणाम होईल ते आपण बघणार आहोत. ज्या शेतकऱ्यांना खाजगीमध्ये माझा 7 ते 10 दिवसाचा अंदाज पुढे कायम हवा असेल, त्यांनी एक स्वतंत्र व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचे, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक विशिष्ट अमाऊंट भरावी लागेल आणि त्याच्यातून आपली ही निरंतर सेवा पुढे उपलब्ध राहील. सध्या आपण उपग्रह छायाचित्रामध्ये बघतो की एक अतिशय ताकदवर अशा प्रकारचा WD भारताच्या दिशेने सरकतोय. त्याचा परिणाम भारतीय मैदानी भागावर देखील होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने आज देखील मराठवाडा 25 तारखेला, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज दिला आहे. शिवाय कोकणातील उष्णतेची लाट कायम दाखवली आहे. हे मान्सूनपूर्व पावसाचं वातावरण पुढे मराठवाड्याऐवजी विदर्भाकडे वाढेल आणि दक्षिणेत देखील कर्नाटक, तेलंगणा, रायलसीमा, आंध्र प्रदेश, केरळ, छत्तीसगड, उत्तरेकडील राज्यांमध्ये देखील हे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. कुलाबा वेधशाळेने आणि भारतीय हवामान खात्याने काल देखील महाराष्ट्रात पावसाचा अंदाज दिलेला होता, परंतु भारतीय हवामान खात्याच्या रेकॉर्डनुसार कर्नाटकमध्ये आणि तेलंगणातही काही भागात पाऊस झालेला आहे. पूर्व भारतात पाऊस झालेला आहे. उत्तर भारतामध्ये बऱ्याच भागात पाऊस झालेला आहे. परंतु महाराष्ट्रात मात्र आपण बघितलं तर कुठेही पावसाची नोंद दाखवण्यात आलेली नाही. कुलाबा वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये या काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट कायम आहे. त्यामुळे थोडाफार पाऊस या भागात आज असू शकतो. मेघगर्जनेसह, विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा या ठिकाणी अंदाज देण्यात आलेला आहे. तर उद्या देखील 26 तारखेला पूर्व विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. मध्ये वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याचा समावेश आहे. GFS मॉडेलने 25 तारखेला महाराष्ट्रात पावसाचा अंदाज दिलेला नाही आणि 26 तारखेलाही पावसाचा अंदाज दिलेला नाही. आपण बघतो की थोडं पावसाळी वातावरण या भागामध्ये GFSने आज दाखवलेला आहे. IFS मॉडेलने मात्र हा अंदाज दिलेला नाही. आयकॉन मॉडेलने देखील थोडं महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात पावसाचा अंदाज दिला आहे. उद्या 26 तारखेला थोडं घाटमाथ्यावर कोकण किनारपट्टी सहित या भागात थोडं पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. तर या काही भागात थोडं ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. सध्या तापमानासंदर्भामध्ये म्हणजे उन्हाळ्याचा अंदाज जर आपण बघितला तर विदर्भामध्ये तापमान वाढलेलं आहे. येत्या 48 तासात महाराष्ट्रात विदर्भासहित मराठवाड्याकडे उष्णतेची लाट वाढण्याची शक्यता आहे. आपण या ठिकाणी बघतो दोन्ही समुद्रांमध्ये उच्च दाबाची चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे आणि त्या संदर्भात या ठिकाणी त्याचा H देखील दिलेला आहे. आणि जेव्हा उच्च दाब असतो तेव्हा वारे बाहेरच्या बाजूला फेकले जातात, त्यामुळे कुठलेही ढग या ठिकाणी खेचले जात नाहीत. ही उलटी प्रक्रिया असते. घड्याळाच्या काट्यानुसार हे वातावरण फिरत असल्यामुळे यातून कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण निर्माण होत नाही. तर जेव्हा कमी दाबाचं क्षेत्र या ठिकाणी निर्माण होतं तेव्हा मात्र ढगांची निर्मिती होते, पावसाची निर्मिती होते आणि त्याचा भारतीय हवामानावर परिणाम होतो. इथे भारतीय हवामानावर कुठल्याही प्रकारचा परिणाम होण्याची शक्यता नाही. आपण या मॉडेलनुसार देखील धावता अंदाज घेणार आहोत. 25 तारखेला आज तसं विशेष वातावरण नाही आहे, परंतु दक्षिण जिल्ह्यांमध्ये थोडं ढगाळ वातावरण, तुरळक पावसाची शक्यता निर्माण होते. मात्र 26 तारखेला या हवामानात काय बदल होतो हे आपण बघणार आहोत. थोडं कोल्हापूर आणि आजूबाजूने थोडं पावसाळी क्षेत्र आपल्याला 26 तारखेला म्हणजे उद्या दिसते आणि थोडं दक्षिणी जिल्ह्यांच्या देखील दक्षिण भागात त्याचं वातावरण राहण्याची शक्यता आहे. बाकी महाराष्ट्रात 48 तासात विशेष पावसाचं वातावरण आपल्याला बघायला मिळणार नाही, त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. ज्या शेतकऱ्यांना दीर्घावधीचा अंदाज बघण्याची सवय झालेली आहे आणि त्यांना दीर्घावधीच्या अंदाजाची
निकड आहे, गरज आहे. तर त्यांच्यासाठी ही मेहनत स्वतंत्र घ्यावी लागणार आहे आणि त्याच्यासाठी वेळ द्यावा लागणार आहे. त्याच्यासाठी स्वतंत्रपणे आपल्याला रेग्युलर व्हिडिओज द्यावे लागणार आहेत. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.